हे बघा मॅडम, मी काय हिंदीच्या विरोधात नाही आहे, पण मुलांच्या वहीत आईऐवजी मम्मी लिहायला लावतात. शाळा म्हटलं की ज्ञान देतात हो, पण भाषेवर जबरदस्ती का? आम्ही काय परप्रांतीय आहोत का? हिंदी शिकवा हो, तुम्ही नक्की शिकवा, पण मराठी शिकायला वेळ, जागा आणि मान द्या. आमची भाषा आमच्या अस्मितेचं बीज आहे. आई ऐकायचे, मम्मी नाही. हिंदी शिकवा, पण लादू नका. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही आहे, ही संपर्क भाषा आहे. आणि माझी मातृभाषा ही माझी ओळख आहे. अहो मॅडम, मुलांना नीट मराठीसुद्धा वाचता येत नाही. आणि पावसाचे हिंदी टपटप बुंदे तुम्हाला चालतात, पण मराठीतलं टपोऱ्या सरी का नाही चालत? एवढ्या छोट्याशा वयात तुम्ही त्यांना 3-3 भाषा शिकायला लावतात. योग्य आहे का हे? मोठे झाले की शिकतील वेगवेगळ्या भाषा. अहो मॅडम, तुम्ही दोघीच मला सांगा, तर माझा मुलगा घरी येऊन मला विचारतो, तू मराठीमध्ये का बोलते? मग आता आम्ही आमची भाषा बदलायची का? मराठीला विसरणं म्हणजे स्वतःच्याच आईला विसरणं ना? हिंदी अनिवार्य आणि मराठी पर्यायी. आत्ताची पिढी विचारते, मराठीमध्ये काय स्कोप आहे? म्हणजे ओळखसुद्धा आता तुम्ही करिअरच्या तराजूत मोजणार आहात का?